माझ्या थोरल्या बंधूंबद्दल असलेलं प्रेम, आदर, श्रद्धा हे पाहून मी त्याचा धाकटा भाऊ आहे याची मला धन्यता वाटते, अभिमान वाटतो. आई वडिलांनी आमच्यावरती असाधारण संस्कार केले, लाड केले, हट्टगरी पुरवलेले आणि आमच्या जीवनावरती असे संस्कार केले की आमचं जीवनच बदलून गेलं. खरं तर मला मुळात वाचनाची आवड नव्हती, पण मला प्रचंड वाचनाची आवड उत्पन्न करण्याचं सगळं श्रेय मी माझ्या मोठ्या बंधूंना देतो. त्याच्या पुढे जाऊन असंही म्हणता येईल की आपण किती जेवतो पेक्षा आपण किती पचवतो याच्यावरती आपली प्रकृती आणि ताकद अवलंबून असते. तसं वाचलेल्यावरती आपल्यामध्ये चर्चा करणं, चिंतन करणं आणि जे वाचलंय ते पचवणं आणि जीवनात उतरवणं या गोष्टी मी माझ्या सगळ्या भावाकडनं शिकलो. नैनम चिंतती शस्त्र आणि नैनम दहती पावक हा असं म्हटलं. त्यामुळे एका अर्थाने आत्मा हा अमरच आहे. त्याच्या बाबतीत तर असं आहे की त्याचा देह सुद्धा शेवटी अनेक डॉक्टरांना डिसेक्शन अनॉटॉमी शिकवण्यासाठी वापरला जाणार आहे. दिल्लीची वेदांत मंडळाचं त्याने आयुष्यभर काम केलं, पण प्रत्येक ठिकाणी आधी केले मग सांगितलं हे त्याचं वैशिष्ट्य होतं. त्याला सर म्हणणारी काही माणसं आहेत, पण सर असल्यासारखं त्यांनी आज्ञाधिकारी उच्चार वापरला नाही. त्याचं बोलणं सजेस्टिव्ह असायचं, ऑर्डर फॉर्ममध्ये कधी नसायचं आणि म्हणून ते लोकांना भावायचं. अनेकांना पितृतुल्य वाटणारे माझे थोरले बंधू यांच्याकडनं मी आणखीन एक गोष्ट शिकलो. समाजसेवा हा शब्द त्याच्या कोशात कधी नव्हता. ज्या देशात जन्माला येण्याचं पुण्य आपल्या सगळ्यांना मिळालं आहे तिथे मातृ ऋण, पितृ ऋण, समाज ऋण, देव ऋण, ऋषी ऋण ही सगळी ऋण आहे. आणि म्हणून करता आपण जे जे काही देतो ते ऋणमोचन आहे. आणि हा भाव जर ठेवला तर कसलाही अहंकाराचा स्पर्श त्या व्यक्तीला होऊ शकत नाही. इतकं स्वच्छ शुद्ध विचारांची सुस्पष्टता आहे त्याचं एक फार मोठं वैशिष्ट्य होतं. एखादी गोष्ट का करायची नाही याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये विचार स्पष्ट असायचा. तर ही विचारांची सुस्पष्टता ही सुद्धा दिवसेंदिवस फार दुर्मिळ होत चालले, ही मी त्याच्याकडनं शिकलो. आणि म्हणून हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आज त्याच्याकडून मी काय शिकलो याच्यावरती मी गेले काही दिवस विचार करतोय आणि मग ती यादी संपत नाही. एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की सगळी भावंड लहानपणी असतात, भांडतात आणि ते भांडण म्हणजे त्यांच्यातल्या प्रेमाचंच लक्षण असतं. पण मला कधी आठवत नाही माझ्या बहिणीशी आणि माझ्या भावाशी कधी भांडण झालं. माझ्या आईवडिलांनी जेवढं मला घडवलं तेवढं त्या लोकांनी मला घडवलं. ही कृतज्ञता व्यक्त करणं ही माझी एक जबाबदारी आहे. 18 वर्षापूर्वीपासून मला वाचता लिहिता येत नाही. मी पार्शियली ब्लाइंड झालो. 18 वर्षापूर्वी मी वाचलेली एक गोष्ट माझ्या भावाजवळ मी बोलतो. आम्ही अशा खूप गोष्टी एकमेकांमध्ये बोलायचो. ती गोष्ट सांगतो आणि माझं बोलणं